प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये काही वेगवेगळे दोष असतात त्यांच्या ग्रहमानानुसार, पण सर्वात मोठी भीती वाटते ती मंगळ ग्रहाची. तर मंगळ दोष असतो हा पत्रिकेमध्ये, तर तो एवढा भयानक असतो का आणि त्याचे काही तोडगे आहेत का? आता आपल्याला ना इथे अगोदर मंगळाला समजून घ्यावं लागेल. मंगळ म्हणजे सेनापती, मंगळ म्हणजे धडाडी, मंगळ म्हणजे शौर्य. तुमच्या पत्रिकेत मंगळ प्रबळ असल्याशिवाय तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही, तुम्ही इंजिनियर होऊ शकत नाही, तुम्ही डॉक्टर किंवा सर्जन विशेषतः होऊच शकत नाही. म्हणजे जगातल्या कोणत्याही सर्जनची पत्रिका आणा, मी हे कॉन्फिडन्सली न उघडता न करता सांगू शकते की त्या सर्जनच्या पत्रिकेत मंगळ 101% प्रबळ असतो. अच्छा. त्याशिवाय तो सर्जन बनूच शकत नाही. मग अशा वेळी आपण मंगळाला दोष द्यावा का? मंगळाबद्दल आपल्या समाजात समज कमी, गैरसमज जास्त. बरोबर. आता हा जो विषय येतो ना, पत्रिका मंगळी आहे, म्हणजे मग ते काय करतात की मंगळ ग्रह जर तुमच्या पत्रिकेत व्ययस्थानात, प्रथम स्थानात, चतुर्थ स्थानात, सप्तम स्थानात आणि अष्टम स्थानात 12 घरांपैकी 5 घरांमध्ये कुठेही मंगळ असला तर तुम्ही मंगळी आहात. आता आपण जनरलाइज विचार करू, 100 बालक जन्माला आले, 12 घरं आहेत, त्यातल्या 5 पैकी एका घरात मंगळ असण्याची शक्यता 45% पत्रिकांना आहे. बरोबर. मग ते मुलंही आहेत आणि मुलीही आहेत. त्यामुळे तो प्रश्न नाही आहे, तिथे अनुरूपता शोधायला मदत होते. म्हणजे दोघं अग्रेसिव्ह आहे, दोघं धडाडीचे आहे. कधी कधी काय होतं ना की मंगळ नकारात्मक असेल, राग पटकन येतो, चिडचिड पटकन होते, संताप होतं, प्रश्न सोडवण्याची क्षमता कमी होते. मग इथे आपल्याला संतुलन करण्याचे सोपे मंत्र देता येतात. त्यासाठी मंगळाला अजिबात दोष देऊ नका. मंगळ आपली कुलदेवी असते, आई असते. म्हणजे आईपेक्षा प्रथम आई आपण आपल्या कुलदेवीला म्हणतो, ती मंगळ असते. अच्छा. मग तिची साधना करा. देवीचे दर्शन वर्षातून एकदा घेतलेच पाहिजे, कुलदेवीचे प्रत्येकाने. देवीला नमस्कार करा, तिची ओटी भरा, ती तुम्हाला आशीर्वाद देते. मंगळाचा जो एकच साईड इफेक्ट येतो मुख्यतः, मंगळ राहू, मंगळ चंद्र अशा युत्या असताना शक्यता जास्त असते की भावनेवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी झालेली असते. मग सकाळी आपण जो उपाय सांगितला त्याच्यात जे आपण पाणी ग्रहण करतो तेव्हा हे नका बोलू की मी रागात आहे, मी रागावते, मी चिडते, अजिबात बोलू नका. पाणी हातात घेतलं की तीर्थप्राशन केल्यासारखं करायचं आणि माझं इमोशनल टॅलेंट वाढवते. प्रश्नांना मी प्रतिक्रिया द्यायला हवी, रिॲक्शन नाही द्यायची. ही शब्द जेव्हा तुम्ही देतात तेव्हा ईश्वर तुम्हाला समर्थ करतो. माणसं बदललेली तुम्ही पण पाहिजे असेल. खूप चिडखोर व्यक्ती अचानक मॅच्युअर होऊन जातो, कारण त्याला हे कुठेतरी ज्ञान प्राप्त होतं, तो अंमलबजावणी करतो आणि त्याच्यात बदल होतो. नक्कीच. जसं तुम्ही आता मंत्राविषयी बोलले, तर मंगळ दोष कमी करण्यासाठी किंवा राग नियंत्रणात करण्यासाठी काही मंत्र असतील तर प्रेक्षकांना सांगू शकतो. त्याच्यात कसं असतं ना की ग्रहस्थितीप्रमाणे मंत्र बदलतात. आता कसं होतं की मंगळ राहू असेल तर तो अंगारक योग, त्याचे मंत्र वेगळे, मंगळ चंद्र मंत्र वेगळे, चंद्र राहू मंत्र वेगळे, दृष्टीचे मंत्र वेगळे. पण ह्या सगळ्यांना एकच एक उपाय आहे की जो इथे आपण ऑल ओव्हर सगळ्यांसाठी देऊ शकतो. कारण राहू, मंगळ, शनी आणि केतू हे जे पत्रिकेतले 4 पापग्रह आहे, राकेशही म्हटलं जातं, राहू, केतू, शनी आणि जोडीला मंगळ. तर यांना नियंत्रित करण्याचं कार्य एकमेव भगवान शिवात आहे. काल उसका क्या बिगाडे, महाकाल जिसकी रक्षा करे. बरोबर. तर सिंपल सोबर काहीच नाही, ओम नमः शिवाय, एवढं सोपं आहे. पण आपल्या समाजात काय होतं ना, बघा मी तुम्हाला सांगते की आपण सोपा उपाय दिला ना की समोरच्याला वाटतं मजा नाही आली. बरोबर. मग त्यांना असं छानपैकी मोठे उपाय लिहून द्यायचे, मोठे दान करायला लावायचे, मोठ्या पूजा सांगायच्या आणि म्हणायचं शेवटी 11 वेळा म्हण ओम नमः शिवाय. प्रभाव पडतो तो ओम नमः शिवाय मंत्राचा म्हणतो, कारण तिथे भगवान शिवचे आज आशीर्वाद आहे. त्यांच्यापेक्षा मोठं काहीच नाही. आणि तेच सांगते मी, आपल्याला कुठेच काहीच जायची गरज नाही. ब्रह्मांड आपल्याला 4ही हातांनी द्यायला बसलेला आहे. सोपे सुटसुटीत उपाय करा,
थेट त्यांच्यापर्यंत पोहोचा. मागू नका शेजाऱ्याला, पाजाऱ्याला, नवऱ्याला, वडिलांना, काकांना, मामांना, कुणाला काही मागू नका. मागायचं कुणाला? ईश्वराला. बरं. ईश्वर देतोय आपल्याला. नक्कीच. तर जसं तुम्ही हा मंत्र सांगितला, पंचाक्षरी शिवमंत्र ओम नमः शिवाय, तर हा आपण कधीही म्हणू शकतो का? आणि तो दिवसातून किती वेळा जप करावा? बरे. तर याच्यात कसं असतं ना, की जर आपल्याला केव्हाही टेन्शन आलं, समजा आता पॉडकास्ट सुरू करताना मी मनात तेच मंत्र 3 वेळा म्हटलं, बरं. तसं म्हणू शकतो. पण आपण एक शिस्त असते किंवा आपण जेव्हा साधना करतो त्याचे नियम असतात, किंवा सकाळी जे साधनेला बसणार आहोत त्याच्यात ते म्हटलं तर जास्त प्रभावी. आणि मग एरवी आपण असं जर म्हटलं तर कमी प्रभावी. पण असं एक आपणच सुचिता पाळतो, आणि ती सुचिता जर बिघडवली तर आपलं मनच आपल्याला खातं. आणि ते मी शिकवण्याची गरज नाही. अजून तरी आज तरी भारतीय संस्कृतीतील प्रत्येक भारतीय व्यक्तीला तेवढी सुचिता कळते. नक्कीच. तर आता जसं आपण मंगळ दोषाविषयी बोललो, तर विवाहामध्ये नाडी दोष सुद्धा असतो. तर याविषयी काय सांगाल आणि त्याचे काही उपाय आहेत का? नाडी दोषचे वेगवेगळे प्रकार आहेत. कसं होतं ना, नाडी दोष सरलाट वाईट असं नाही. नाडी एकच असेल, नक्षत्र जर भिन्न असेल तर विवाहात पुढे जायला हरकत नाही. नाडी दोषामुळे काय होतं ना, मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगते. समजा दोघांची आद्य नाडी आहे, दोघांची वात प्रकृती असते, दोघं सोबत आजारी पडतात, आणि वैविध्य असेल तर अट्रॅक्शन असतं. म्हणजे हा प्रकार मी वेगळा सांगते. जर साम्य असेल तर अट्रॅक्शन हळूहळू नैसर्गिक कमी होतं. विविधतेत ओढ असते, ती ओढ एक नाडी असताना हळूहळू कमी होते. त्याच्यात संततीचे प्रॉब्लेम निर्माण होतात. परंतु नाडी एकच असेल, नक्षत्र भिन्न असेल तर विवाहाला हरकत नाही, यातला कोणताच प्रश्न येत नाही. पण कसं होतं ना, आपल्या समाजात लोक पळवाट लवकर काढतात. बरोबर. मग लोकांनी काय सुरू केलं की ठीक आहे, नक्षत्र एकच आहे, नाडी पण एकच आहे, मग आता काय, तर एका नक्षत्रात 4 चरण असतात. मग आम्हाला विचारतात आमचं चरण वेगळं आहे, चालेल का? नाही चालत. चरण म्हणजे एका तासातले 15-15 मिनिटाचे 4 भाग, समजा सोप्या भाषेसाठी मी सांगते. चरण वेगळं असतं, पण मिनिटं त्याच्यातून स्पष्ट होतात. मला सांगा की घड्याळीच्या एवढ्या वेळाने तो विषय होईल का? चरण म्हणजे स्वभाव तोच उरतो, प्रवृत्ती तीच उरते, तर चरण बदलून उपयोग नाही. तर तेवढी पळवाट काढू नका. नक्षत्र भिन्न असेल तर हरकत नाही, पुढे जा. एकच नाडी एकच नक्षत्र असेल तर विवाह आपण ज्या कामासाठी करतो, ज्या इच्छेने करतो, पुढची पिढी वाढावी, कुटुंब वाढावं, वैवाहिक सौख्य मिळावं, शारीरिक सौख्य मिळावं, त्या सगळ्यात उणीव निर्माण होते. आणि म्हणून शास्त्र एक नाडीला विरोध करते.